नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आत्ताची मोठी बातमी आली आहे. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्यांचं कर्ज माफ कधी होणार आहे? आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले आहे. तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो तुमच्यासाठी. तर चला मग व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, या अगोदर तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कृषी कर्ज माफ केले आहे. त्यांनी 15 ऑगस्टच्या अंतिम मुदतीपूर्वी शेतकऱ्यांचे 31 कोटी रुपयांचे कृषी कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता. तेलंगणानंतर आता महाराष्ट्रात सुद्धा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावी अशी मागणी आता महाराष्ट्रात सुद्धा होऊ लागली. त्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी महाराष्ट्र सरकारकडून संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. त्यांनी सांगितले की महाराष्ट्रात दररोज 9 शेतकरी आत्महत्या करत आहे. त्यांनी अमरावती जिल्ह्यात दररोज 1 शेतकरी आत्महत्या करत असताना शेतकऱ्यांची अवस्था नंदनीय आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी करावी. तसेच आणि या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणीसुद्धा केली. गुरुवारपासून सुरू झालेल्या राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचे निरोपाचे अधिवेशन असल्याचे त्यांनी येथे पत्रकार परिषदेला म्हणाले. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तत्काळ झाली पाहिजेत आणि राज्याच्या निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी झाली पाहिजेत, असे ठाकरे म्हणाले. तर मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा शेतकऱ्यांसाठी घेतले मोठे निर्णय. शेतकऱ्यांना प्राधान्य देणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. दुर्दैवाने निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांवर संकट येत असते. अशावेळी शासन त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. त्यासाठी संकट काळातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी NDRFच्या टीमद्वारे मदत केली जाईल. शेतकऱ्यांसाठी बँकेने त्याला संकट काळात आर्थिक पाठबळ न दिल्यास त्याला अन्य मार्गाने पैसे उभे करावे लागते. यातूनच आत्महत्येसारखे पाऊल उचलावे लागते. शेतकरी जगला तरच आपण सगळे जगू. त्यासाठी बँकेने शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या पीक कर्ज देताना बँकेने हात आखडता घेऊ नये. त्याचबरोबर पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना सिबिल स्कोरची सक्ती केली जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो तुमच्यासाठी. आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवीन माहितीसाठी धन्यवाद.